In this video we are going to solve this 43 example. Name the underlined clause in the given sentence. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये हा जो अंडरलाइन क्लॉज आहे, अंडरलाइन क्लॉज म्हणजे उपवाक्य. मग हे जे अंडरलाइन क्लॉज आहे ते कुठल्या प्रकारचं आहे? तर क्लॉज दोन म्हणजे क्लॉज तसं म्हटलं जनरली तर एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो आणि एक डिपेंडंट क्लॉज. आता हा जो आहे तो डिपेंडंट क्लॉज आहे. मग हा जो डिपेंडंट क्लॉज आहे तो कुठल्या टाईपचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपलं वाक्य काय? आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. ओके. मग हा जो अंडरलाइन क्लॉज आहे तो कुठल्या प्रकारचा? आता आपण ऑप्शनला कन्सिडर करून, ऑप्शनला गृहीत धरून आपल्याला ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. आता इथं बघा चारीच्या चारी ॲडवर्ब आहेत. ॲडवर्ब. ओके. चारीच्या चारी ॲडवर्ब आहेत. मग आपल्याला काय शोधून काढायचं की हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे का, कंडिशन आहे का, प्लेस आहे का, पर्पज आहे? तर सगळ्यात पहिलं हे वाक्य जर बघितलं, आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. सो इट इज टेलिंग अबाउट प्लेस. वेअर म्हटलं की आपल्याला म्हणायचं आहे प्लेस. मग इन शॉर्ट वी कॅन से दिस इज अवर आन्सर, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. बिकॉज आय हॅव पुट इट वेअर म्हणजे कुठं जागा आहे. ओके, प्लेस आहे. सो दॅट्स वाय दिस इज अवर आन्सर. आता हे पहिलं ऑप्शन का नाही होऊ शकत? कारण की इथं टाईम नाही आहे. आय हॅव पुट इट वेन नाही आहे इथं. मग वेन असतं तर मग आपलं झालं असतं ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. वेन नाही आहे त्यामुळं नाही आहे. त्यानंतर हे दुसरं जे आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन का नाही आहे? तर कंडिशन कधी असते? जेव्हा इफ वापरलेलं असतं. इफ आय डू दिस आय विल गेट दिस. मग इफनी सुरुवात होतं ते शक्यतो काय असतं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्यानंतर चौथं पण नाही होणार ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. कारण की ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणजे तिथं वायनी सुरुवात होती. वाय. आय हॅव पुट इट वाय जिथं वायनी सुरुवात होती तो असतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. म्हणजे का केलं तर पर्पज सांगणारा, म्हणजे रिझन सांगणारा. ओके, समजलं का? तर टाईम म्हणजे वेननी, कंडिशन म्हणजे इफनी आणि पर्पज म्हणजे वायनी. मग हे तिन्ही पण आहेत. आपलं आहे वेअरनी सुरू झालेलं, त्यामुळं ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. दॅट इज करेक्ट ऑप्शन. ओके, थँक्यू.